सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय 9. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये मी हे आढ्यतेने बोलत नाही. लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे. कारण तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलारे पूर्ण होतात. मनाने रचलेले कल्पित पदार्थही प्रत्यक्ष प्राप्त होतात. तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवीत झाला. त्याची ती सावली पाहून महाराज, तेथे मी भागलेला लोळत आहे. महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर मग आम्ही शांत कोठे व्हावे? अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्यावरून त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करत आहोत. वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सर्व सुखाला प्राप्त व्हाल. असे बोलण्याची माझी योग्यता काय आहे? आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास केव्हा कोठे लक्ष द्यावे हे सहजच कळते. तसेच आपण स्वतः सुखरूप असल्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल. हे माझे बोलणे धारिष्ट्याचे आहे. सरस्वतीचा मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय? तर नाही. सरस्वतीचा मुलगा स्वभावताच सर्व जाणतो. ऐका, वाटेल तेवढा जरी काजवा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही. त्याला काय करावे? अमृताच्या ताटात वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार? अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नाद ब्रह्मापुढे गाणे करणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याचे सजवणे असे कोठे झाले आहे काय? सांगा. सुवासाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी गोष्टी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार? त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान, व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे? तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काळवातीने ओवाळू नये काय? महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुणी वाहत आहे तरी आपण बेल समजूनच तिचा स्वीकार कराल. लहान मूल बापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानात शिरून बापालाच जेव घालावयास लागते, पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भरात आपले तोंडच त्याच्या पुढे करतो. त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदित व्हावे असा या प्रेमाचा स्वभाव आहे. आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाने ज्ञानोबा आमचा आहे अशा प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात. म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही. अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने डुसणी मारली तर त्या योगाने जास्तच पान्हा फुटतो, कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले. महाराज, याकरता अवधान द्या असे मी बोलतो. वास्तविक पाहिले तर चांदणे आधीच पिकवतात काय? किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी? ऐका, ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्या संतांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. हे असो, वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर नितांत निजतात, तो गीतार्थ मी मराठीमध्ये बोलावा ही माझी योग्यता आहे काय? परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे. तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष, त्या लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. कारण की
जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ पूर्णपणे स्फुरतील व एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर दशेला आलेले माझे ज्ञान सुकेल. तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील. आणखी दुसरे असे की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाचा फुलांचा बहर होत जातो. बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात. म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा. तो सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दूषित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. अहो, चिंतामणी पाजळणारा आहे खरा, परंतु त्याला पाजरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे. त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलायला लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे. म्हणून लक्ष देऊन ऐकणाऱ्या श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. परंतु आता आम्हाला गोड करून घ्या अशी ही तांदुळांनी खाणाराची प्रार्थना कशाकरता करावयाची? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची? तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवतो काय? तर नाही. मग बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाचे चातुर्य वाढवतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अवधान द्या अशी श्रोत्यांची विनवणी करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे? तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, अरे झाले तरी काय, तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग. यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले, जी महाराज ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. श्रीकृष्ण म्हणाले, अत्यंत गुह्य असे हे ब्रह्माचे ज्ञान प्रपंच ज्ञानासह असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील. अथवा अर्जुना, हेच वर्म जे माझ्या अंतःकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो. इतक्या मानाने जिच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण आहेस, मूर्ती आहेस आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो, शिवाय न बोलण्याची जी गोष्ट तीही बोलली जावो, पण आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरव. बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरता एकनिष्ठ सेवन करणारा आपले लेकरू जर प्राप्त झाला तर त्या पिणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का? कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवण्यात गेले असे म्हणता येईल का? याकरता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट असली तरी खुशाल सांगावी. तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी नाही. म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. आता वारंवार गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल, पण आता तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे त्याप्रमाणे स्पष्टतेने ज्ञानविज्ञान तुला सांगेन. अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. मळण करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेवर उपटणे असता मग जसा कोंडा उडून जातो, धान्याची आपोआप रास जमते, त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्याने ते ज्ञान संसाराच्या गाठी लावून अनात्मतत्वाचे धर्म अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते. हे ज्ञान सर्व विद्याचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी,
पवित्र उत्कृष्ट प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सुखाने अथवा सहज आचरण करता मिळवता येणारे आणि क्षयरहित आहे, जे स्वरूप ज्ञान या सर्व विद्यांचे गावामध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्यपदावर आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जे पवित्र गोष्टींचा राजा आहे आणि जे ज्ञान धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे आणि त्याचप्रमाणे जे ज्ञान सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काम नाही, गुरुमुखातून ते ज्ञान अमळसे उगवताना दिसते, पण ते हृदयात नित्य सिद्धच असते, तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते। त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायऱ्यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणेही संपते, परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते, असे ते कष्टावाचून मिळणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे। अर्जुना, याचे आणखीही एक महात्म्य आहे, ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही कमी होत नाही, शिवाय त्यात काही विकारही उत्पन्न होत नाहीत। या ठिकाणी तर्ककुशल अर्जुना, तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी वस्तू अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहील, 100ला एक व्याज मिळून 101 रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीमध्ये डोक्यात उडी घालतात, असे जे लोक ते कष्टावाचून मिळणारी स्वरूपसुखाची गोडी कशी टाकतील, तरी पवित्र व रम्य त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे व ते आपले स्वतःचेच सुख परंतु धर्माला धरून मिळणारे, शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते, याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकर आहे, तर ते लोकांच्या तडाख्यातून राहिले कसे, ही खरोखर शंकेची जागा आहे। परंतु तू अशी शंका घेऊ नकोस। हे शत्रुतापना, या आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मनुष्य माझी प्राप्ती न होता मृत्यूने युक्त अशा संसारामध्ये वारंवार परत जातात। अर्जुना, पहा, दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच कातडीच्या पदरा पलीकडे आहे, परंतु गोचिड ते टाकून रक्तच पीत नाही काय, किंवा कमलाचा कांदा आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते, परंतु कमलातील परिमळ दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकांना केवळ चिखलच शिल्लक राहतो। अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, परंतु तो तेथे राहून उपवास करतो किंवा दारिद्र्यात जीवित कंठितो। याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी सर्वांच्या हृदयात असताना त्या मला न जाणून मूर्ख लोक सुखाकरता विषयांचीच इच्छा करतात। पुष्कळसे मृगजळ डोळ्याने पाहून अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अशा गळ्यात बांधलेला परीस शिंपीच्या लाभाने तोडून टाकावा, त्याप्रमाणे मी व माझे या गडबडीत ते दीन झालेले लोक मला येऊन मिळत नाहीत आणि म्हणूनच ते जन्म व मरण या दोन तळ्या असलेल्या नदीत संसारात धक्के खात राहिले आहेत। सहज विचार करून पाहिले तर मी कसा आहे, तर तोंडासमोर जसा सूर्य आहे तसा मी सगळ्यांना सदा समोर आहे, पण तो सूर्य केव्हा रात्री नसतो व केव्हा दिवसा दिसत नाही, असा त्याचाच कमीपणा आहे, तसा माझ्यात कमीपणा नाही। अव्यक्त रूप अशा मी हे सर्व जग व्यापलेले आहे। सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणी नाही। माझा विस्तार म्हणजेच जग नाही का, तर होय, माझाच विस्तार आहे। ते कसे, तर जसे दूध विरजले असता तेच स्वभावताच दही होते, अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचाच विस्तार आहे। हे अव्यक्तपणाने थिजलेले संकोचित असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते, पसरते। या रीतीने अव्यक्त रूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो असे समज। पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महतत्वापासून देहापर्यंत ही सर्व ही भूते माझ्या ठिकाणी भासतात। अर्जुना, पण त्या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेक जण जसे जागे झाल्यावर नसते, त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामध्ये मी नाही। हा विचार तुला आम्ही मागे अध्याय 7 सांगितले आहे, तो लक्षात आण। एवढ्याकरता बोललेल्याच गोष्टींचा विस्तार करू नये, म्हणून हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो। कल्पना टाकून पाहू लागलास तर
सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थितही नाहीत असा हा माझा ऐश्वर्य योग आहे पहा। तसेच भूतांचे धारण करणारा तथापि अलिप्त असल्याने भूतांचे ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याचे ठिकाणी भूतांची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे। मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे, कारण सर्व मीच आहे। म्हणून सहज विचार केला तर कल्पनारूप संध्याकाळच्या वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते। म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान जरी आहे तरी परंतु ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी भूते निरनिराळे आहेत असे दिसते। तीच कल्पना रूप संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंड दंडायमानच स्वरूपाने आहे। ते कसे तर ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्पाची कल्पना जाता क्षणीच माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळ स्वरूप दिसते। सहज विचार करून पाहिले तर घागरी मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात का तर नाही, परंतु त्या घागरी व मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेनेच उमटलेले आकार आहेत। अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत का? पाण्याचे रूपांतर लाटा ही वाऱ्याची करणी नाही का? असे पाहता ही कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा आहे का? तो कापूस नेसणाऱ्याच्या दृष्टीने कापड झाला आहे। सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोने पण मोडत नाही। सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात ते दागिने घालणाऱ्याच्या दृष्टीने पहा आहेत। प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामध्ये जे प्रतिबिंबित होते ते शब्द व रूप आपलेच की खरोखर दुसरे तेथे उत्पन्न होते? सांग बरे। त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पनेमध्ये भूतांचा भास होतो। तीच कल्पना करणारी प्रकृती संपली की भूताभास जो मूळचाच संपलेला आहे, मग एकसारखे माझे शुद्ध स्वरूप राहते। हे असू दे, आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात बोवळ आल्यामुळे जसे भोवतालच्या भिंती, नदीचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भासतात। तीच कल्पना टाकून पाहिले असता मी प्राण्यात अथवा प्राणी माझ्यामध्ये असे हे स्वप्नामध्ये सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही। आता मी एक प्राण्यास धारण करणारा किंवा प्राण्यामध्ये असणारा ही बोलणी संकल्परूप सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत। म्हणून आवडत्यांमध्ये उत्तम असणाऱ्या अर्जुना ऐक, याप्रमाणे मी विश्वसहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूत समुदायाला सदा आश्रय आहे। सूर्यकिरणाच्या आधाराने जसे नुसते मृगजळ भासते त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी मृगजलवत मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणाप्रमाणे सत्य समज। या प्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे, परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे। तो कसा तर ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याचा प्रकाश एकच आहे त्याप्रमाणे सर्व प्राणी व मी एकच आहे। अर्जुना, हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना? आता येथे महतत्वापासून देहापर्यंतची तत्वे व मी यामधील भेदाचा संबंध आहे का? सांग। याकरता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत हे खास आणि मलाही प्राण्यांहून वेगळे मानू नकोस हो। महान व सर्वत्र संचार करणारा वायू आकाशाचे ठिकाणी नित्य स्थित आहे, त्याप्रमाणे सर्व भूते माझे ठिकाणी स्थित आहेत असे जाण। परंतु आकाश जसे जेवढे आहे तसाच व तेवढाच वायू आकाशात आहे। सहज पंखा हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व तो एकच आहे। त्याप्रमाणे प्राणी मात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात व जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच। त्या ठिकाणी सर्व मीच आहे। म्हणून प्राणी मात्राचा भास आहे आणि नाही हे कल्पनेच्या योगाने आहे, कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तीच बरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली तर तिच्याबरोबर उत्पन्न होतो। तीच मूळ कल्पना जेव्हा नाहीशी होते तेव्हा भूतांचे असणे व भूतांचे नसणे हा व्यवहार कुठून होणार? म्हणून तू आणखी या ऐश्वर्य योगासंबंधी पुन्हा विचार कर। अशा अनुभवाच्या समुद्रामध्ये तू आपल्याला एक लाट कर, मग तू चराचरात जर पाहशील तर तू एकच आहेस। देव म्हणतात, अर्जुना,
या ज्ञानाची जागृती तुला आली ना? जर आली असेल तर आता द्वैत स्वप्न मिथ्या झाले की नाही? तरी पुन्हा जर एक कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेद ज्ञान जाईल आणि त्यामुळे मग कल्पनारूपी झोप लागल्यावर तू द्वैतरूपी स्वप्नात पडशील. म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूप जागृती रूपच होऊन जाऊ असे जे एक वर्म आहे ते आता तुला उघड करून दाखवतो. तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे. अरे सर्व प्राणीमात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्यांचा नाश करते. हे कौंतेया, कल्पक्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात. त्यांना पुन्हा दुसऱ्या कल्पाचे आरंभी मी निर्माण करतो, जिला प्रकृती असे नाव आहे आणि जी तुला 2 प्रकारांनी सांगण्यात आली. एक 8 प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली. हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना तू मागे ऐकला आहेस, म्हणून आता तो राहू दे. वारंवार कशास सांगावयास पाहिजे? ही सर्व भूते तू महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ग्रीष्म ऋतूत प्रखर उन्हाळ्यात बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमध्ये चांगली लीन होतात अथवा वर्षा ऋतूचे अवडंबर नाहीसे होते, तेव्हा शरद ऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो. म्हणजे शरद ऋतू लागतो तेव्हा मेघ मात्र आकाशाच्या आकाशातच नाहीसे होतात, अथवा आकाशाच्या घरात वायू शांतच होऊन नाहीसा होतो, अथवा लाटेचा आकार पाण्यात नाहीसा होतो, अथवा जागृतीकाली स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते. त्याप्रमाणे कल्पक्षयाचे वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत ऐक्याला पावते. नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात, तर याविषयीचा खरा विचार ऐक. आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून मी प्रकृतीच्या अधीन असलेले अस्वतंत्र असे हे सर्व भूत मात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो. तर अर्जुना, या माझ्या मायेचा मी स्वभावतः अंगीकार करतो. तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे वीण दिसते, त्या वीणीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन वस्त्र होते, तशी मायाच पंचमहाभूतात मग जगाच्या आकाराने प्रगट होते. ज्याप्रमाणे विरजणाऱ्या संबंधाने पातळ दूध दहीरूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते. बीजाला पाण्याचे सान्निध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याप्रमाणे मला प्राणीमात्रांचे हे करणे उत्पन्न करणे आहे. अरे अर्जुना, नगर हे राजाने केले या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे, पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत काय? आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो ते कसे म्हणशील तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच मग जागृतावस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे. तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येताना त्याचे पाय दुखतात का? अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय? या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर या भूतसृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे. ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो. बाकी सर्व कर्तृत्व हिचे म्हणजेच प्रकृतीचे असते. पहा अर्जुना, पौर्णिमेच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो. त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय? लोहचुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हालते तर हलेना का? पण जड लोखंडाला ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला पडले आहेत काय? फार काय सांगावे. याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते. अर्जुना, हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या स्वाधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमी समर्थ आहे, अथवा बाल्यादी अवस्थांना जसा देहसंग आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षा ऋतू आधार आहे, अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे, त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा अर्जुना, या सर्व ही भूतसमुद्राची मालकीण प्रकृती आहे. स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना वा लहानांना ते राहू द्या, सर्व भूत समुदायास प्रकृतीच मूळ आहे. म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही.
पाण्यामध्ये चांदण्याच्या वेली पसरलेल्या दिसतात, त्या वेली वाढवण्याचे काम चंद्राने केले नाही। त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिले आहेत। हे धनंजया, या जगदोत्पत्ती संहारात्मक कर्माचे ठिकाणी आसक्त व उदासीनाप्रमाणे असलेल्या मला ही कर्म बंधन करू शकत नाहीत आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवून धरू शकत नाही, कारण मिठाचा अंत पाण्यात होतो। त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार? धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास प्रतिबंध करेल अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील, हे राहू दे। पर्वताच्या पोटातील पदार्थ हा पावसाच्या धारांनी जोडला जात नाही, त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बांधू शकत नाही। सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या विकारामध्ये जगामध्ये मीच एक आहे, हे लक्षात ठेव। परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवित नाही। घरात ठेवलेला ही दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काम करत असेल तर त्याचे निवारण करत नाही आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही। ज्याप्रमाणे तो दिवा घरात तटस्थ असून घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतामध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे। हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रयुक्तीने काय सांगू अर्जुना, येथे आणखी एकवार एवढे समज म्हणजे झाले। हे कौंतेया, माझा आश्रय मिळाला असताना माया चराचर जगत निर्माण करते। या कारणास्तव म्हणजे मी जगाशी प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे त्रिगुणात्मिक व अविद्यारूपी मायेच्या प्रभावाने जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होते व नाश पावते। ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज। कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते, म्हणून मी चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते। आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूप ऐश्वर्य योगाला चांगले न्याहाळून पहा। ते असे की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण मी प्राण्यांमध्ये नाही, अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत व भूतांमध्ये मी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नकोस। ही आमची सर्वस्वी गुप्त गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितले आहे। आता इंद्रियांची द्वारे बंद करून सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू ह्या गुह्य विचारांचा अंतःकरणात अनुभव घे। अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही। कशी? तर ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे साधारणपणे पाहिले असता तर्काच्या वाढीने माझी स्वरूपस्थिती खरोखर कळल्यासारखी वाटते, पण ते खरे कळले नाही। ते कसे? तर पुढील उदाहरणाने सांगतो। परंतु मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजेल काय? जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे वाटते, परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे आहे सांग बरे। त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपापल्या प्रतिपादनाने स्वतःच्या अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात, आपण आपल्याला फसवतात। मग खऱ्या बोधाची वेळ आली म्हणजे बोध असताही होत नाही। माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात। फार काय सांगावे, जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा। नाहीतर ज्याप्रमाणे कावेळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल, अथवा तापाने बिघडलेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मी जो देहधर्मरहित त्या मला देहधर्मयुक्त मानाल। म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एक वार बजावतो की तू कदाचित सांगितलेल्या स्वरूप सज्जनांच्या अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस, कारण या स्थूल दृष्टीने पाहू तर ते पाहणे व्यर्थ जाणार आहे। ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही
कारण ते पिऊनही न प्यालाप्रमाणे आहे, त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे जाणतात हे खरे आहे, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होण्यास प्रतिबंध करते. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबामुळे ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून व पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या राजहंसाने आपला घात केला. अर्जुना सांग, ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोचलो तर त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय? हा नीलमण्यांचा 2 पदरी हार आहे अशा बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार झाला. अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने अशा गारगोट्या वेचाव्यात किंवा द्रव्याचा ठेवाच प्रगट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत. अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी. त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धीमध्ये माझ्या विषयीचा असा मी देहधर्मवान आहे असा कृतनिश्चय केला, त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. तसा परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. हे कसे झाले तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा त्याप्रमाणे, तसे नाशिवंत जो स्थूल आकार त्या ठिकाणीच तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहतात तर त्यांना मी कसा दिसेन? अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यास पोचता येईल काय? अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल काय? फेस प्यालाने पाणी प्यालासारखे होईल काय? म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादी कर्मे ती माझ्यावर लादतात. एवढ्यामुळे नाव नसलेल्या मला नाव देतात. वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्ममरणाधिक जे देहधर्म त्यांचा संबंध लावतात. जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात. ब्राह्मणादी जातींच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात. पाय नसताना माझे ठिकाणी पायांची कल्पना करतात व त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात. मोजताना येण्या इतके माझे स्वरूप अमर्याद आहे, परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात आपल्या अंतरुणावर अरण्य पाहतो त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानाची कल्पना करतात. डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळा गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित त्या मला इच्छा आहे असे मानतात. मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात. मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात. शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न करण्याची ते कल्पना करतात. नित्य असणारा जो मी त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात. मी सर्वदा स्वतः सिद्ध आणि एकरूप आहे. त्या मला बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्म करतो असे मानतात आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे मानतात. माझे कुळरहिताचे कुळ वर्णन करतात.
मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात, व अर्जुना मी सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रू मित्र आहेत असे मानतात. स्वकीय आनंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एका ठिकाणी आहे दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात. मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात. फार काय सांगावे, असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म तेच सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात त्यावेळेला ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने तिची भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात. अशा या प्रकारांनी आकारावरून इतर देहधाऱ्यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. त्यांच्या मुळांच्या देवतोपासनेच्या फलांच्या इच्छा निष्फळ आहेत, त्यांची कर्मे निष्फळ आहेत, त्यांचे ज्ञान निष्फळ आहे, ते विवेकरहित आहे. कारण राक्षसी व तामसी कामक्रोधादिरूपी अशा मोहमय प्रकृतीचा त्यांनी अवलंब केला आहे. म्हणून त्यांचे जन्माला येणे फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणाऱ्या लाटा या गोष्टी दुरूनच दिसण्यास बऱ्या असतात. थवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडी विद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या गावांचे गावकूस हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र पण वास्तविक मिथ्या असतात. सरळ वाढलेल्या कांडे निवडुंगाला वर फळ नसते व आत गाभाही नसतो, पोकळ असतो किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात. त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे सावरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते. म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो. मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरुपयोगी असते. फार काय सांगावे, त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीजमंत्र त्याप्रमाणे निरर्थक असतात. त्याप्रमाणे अर्जुना त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल ते संपूर्ण व्यर्थ जाते, कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी व अज्ञानरूपी रात्रीत संचार करणारी तमोगुणारूपी राक्षसी त्या आसुरी राक्षसीच्या स्वाधीन झाले. म्हणून ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले, जिच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते. व त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चगळ नेहमी चगळत असते म्हणजे ती संतोष नाहीसा करते, जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे काठा चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमीच प्रमादरूपी पर्वताची भाजलेली भयप्रद दरी आहे, जिच्या तोंडामध्ये द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चुराडा करीत आहेत व जी अगस्ती ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूल बुद्धीच्या मूर्खांना आवरण घालणारी आहे. अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. याप्रमाणे ते तमोगुणांच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाहीत. हे असो, ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला, तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे. हे पार्था, पण दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आदी कारण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होत असतात माझी भक्ती करतात. श्रीकृष्ण असे म्हणाले. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, होय महाराज. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधू कथा ऐक. ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, म्हणजे स्वप्नातसुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही, ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही व ज्यांचे मन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे
व जे पुरुष पूर्णतः जेवून तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतीरूपी वेलींची कोवळी पाने आहेत, जे पुरुष परिणामाला पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब भरलेले घट आहेत, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते, ज्यांनी सर्व इंद्रियांचे ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी होळ झाले आहे, असे जे प्रशस्त अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत, ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून मग वाढत्या प्रेमाने मला भजतात. पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव हा एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे अशा दुसरेपणाला शिवत नाहीत. अर्जुना, याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात. पण त्याची सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे तो ऐक. सदा माझे नामस्मरण करणारे, अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायचित्तांची कामे नाहीशी करून टाकली, कारण की त्यांनी पापांचे नावच नाही असे केले. यमदमास निस्तेजता आणली, तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठ पदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते. पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी यमलोकास जात नाहीसे झाले. यमसाधन म्हणावयास लागले की निग्रह कोणाचा करावा, कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दमसाधन म्हणू लागले, कोणत्या इंद्रियाचे दमन करावे, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिय आत्मस्वरूपात तल्लीन झाली. तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय. याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ते महात्मे प्राकृत सूर्याकडे पाहतेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात, अनुभवाला आणून देतात. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरत नाहीत व लहान मोठा अशी निवड करत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट देत होतात. पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो हा सूर्यात दोष आहे व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. यास चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेसच फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघवृष्टी करण्यात उदार असतो, पण तो ओसरतो म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत, जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते. ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते. तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही नसतो. शिवाय मी एक वेळ योग्यांची हृदय देखील उल्लंघन करून जातो. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुना मला शोधावा, मी तेथे सापडणारच. ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहेत की त्या योगाने आपण कोठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची त्यास खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. आता हे वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक, याप्रमाणे किती एक माझे भक्त माझी कथा करीत करीत
चराचरांमध्ये संचार करत असतात. अर्जुना, मग किती एक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाडेबरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळबंदाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवनकला हेच कोणी एक तळे ते त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. तो असा की त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. तो इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य मन बुद्धी चित्त व अहंकार यांना ठार केले. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र एक सत्ता चमकत असलेले दिसले. नंतर समाधीरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभाव रूपी संपूर्ण राज्य सुख त्याच्या समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पहा अर्जुना, याप्रमाणे हे माझे अष्टांग योगाद्वारे होणारे भजन फार कठीण आहे. आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने भजतात तो प्रकार सांगतो, ते ऐक. तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत येथून तेथून एक सूतच असते, त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून ते दुसऱ्यास ओळखत नाहीत. ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही सर्व आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून मग मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ नजरेपुढे येईल त्यास मीच म्हणजे परमात्माच समजून सरळ लोटांगण घालतात. त्यास आपले चांगलेपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करण्यास त्यांना आवडते. उंच जागेवरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप येऊ लागते, त्याचप्रमाणे पाहिलेल्या प्राणीमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. अथवा पहा की फळभाराने लगटलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांपुढे ते नम्रपणे लवतात. ते नेहमी निरभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना तुला माहीत आहेच, कारण आम्ही मागे ह्या गोष्टी अध्याय 4 मध्ये तुला सांगितलेल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी हे जाणत आहे व हे देवाच्या प्रसादाचे करणे आहे. परंतु अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल कसं काय? अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायला लागले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर मागे एकवार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता, परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुझी आस्था बोलविते असे काय म्हणता? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही काय? महाराज, जगाला शांत करावे हा त्याच्या चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे, पण देवा आपण कृपा सिंधू आहात. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवतो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी. परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच शरण जावे लागते, त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ते देवांनाच सांगितले पाहिजे. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे, तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस, तेच आमच्या बोलण्याला बोलावून
आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास आरंभ केला. तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी त्या माझे एकत्वाने आपल्या स्वप्नातील पदार्थांशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पाहतो, त्या अभेद ज्ञानाने वेगळेपणाने आकार ज्ञान भिन्न पण वृक्ष शाखा दोन्ही एकच या अभेद ज्ञानाने व निरनिराळ्या प्रकाराने जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे अशा अभेद ज्ञानाने ज्ञानयज्ञाने यजन करून माझी उपासना करतात. तर ज्ञानयज्ञ तो असा आहे, त्या ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे, पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. नंतर पंचमहाभूतांचे जे शब्द स्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामुग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून हे मित्रा अर्जुना, सुख दुःखादी द्वंद्वाविषयी जी चित्ताची समता ही वेदी होय असे समज. आत्मनात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही सुख सुश्रवा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो यज्ञ करणारा जीव स्वरूपानुभव रूप पात्राने व ब्रह्म विचार रूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे हे थांबते. आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाच्या वेळी आत्मैक्य रूप पाण्याने स्नान करतो, तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिय ही काही वेगळेपणाने समजत नाही, कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना, जागे झाल्यावर म्हणतो की स्वप्नातील सैन्य आता खरोखरीचे सैन्य नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो, अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याचा अनुभवास येते. अशा अनुभव आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञानयज्ञद्वारा या ऐक्य भावनेने माझे भजन करतात. अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असेच आहे, कारण त्यांची नामे व रूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव जरी निरनिराळे आहेत खरे, पण ते सर्व एकाच देहाचे आहेत. जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या, पण त्या एकाच झाडाच्या असतात. व ज्याप्रमाणे अनेक किरणे खरी परंतु ती एकाच सूर्याची असतात, त्याप्रमाणे नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभेद जो मी त्या मला ते जाणतात. अर्जुना, अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रतीद्वारा ते चांगला अभेद ज्ञानयज्ञ करतात, कारण की ते पुरुष स्वरूपज्ञानी असल्याकारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थाच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत. त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात. अथवा जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो. असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला एक पाणी मात्रच आहे, मग राहिला तरी पाण्यातच, अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. अथवा वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणाहून वेगळे झाले नाहीत, आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे वाटेल तेथे वाटेल त्या भावाने वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी परमात्मा आहे असे सर्व जग त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. अर्जुना, ही जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचा अनुभव आहे. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मद्रूप होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या समोर असतात. अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागील बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायू आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे,
त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे तेच वजन त्याचा सद्भाव असते, म्हणजे तेवढा संपूर्ण त्याचा अनुभव असतो. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी ते सहजच होत असते. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे. मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे कसे म्हणावे? असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यास हे भजन घडत नाही. परंतु ते असू दे, अशा योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. हे सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याचे ठिकाणी सहजच अर्पण होत आहे. म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्याला अर्पण होते, कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे. पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण केलेले कर्म मला प्राप्त होत नाही. ऋतू, यज्ञ, स्वदा, औषधी, मंत्र, तूप, अग्नी आणि आहुती मीच आहे. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर असे लक्षात येईल, मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्माचे विधान रूप ऋतू, यज्ञ कर्म देखील मीच आहे. मग वेदात करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जो अंग व उपांग सहित सर्व चांगली क्रिया होते, अर्जुना, तो क्रियारूप यज्ञही मीच आहे. देवांना व पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या सोमाधिक अनेक वनस्पती हे मी आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे. यज्ञ कर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी देखील माझेच स्वरूप आहे आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे. या जगाचा पिता, माता, पालनकर्ता, पितामह मी आहे. ज्ञेय वस्तू, पवित्र वस्तू, ओंकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व मीच आहे. अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे. अर्धनारी नटेश्वराचे स्वरूपात जसा जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माता ही मीच होतो. आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्याच्या योगाने जगाचे आयुष्य वाढत होत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही. प्राकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन ह्या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य समजून घेण्याची मुख्य गोष्ट म्हणतात आणि ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रकारांची मते जाऊन भेटली असता त्यांचा आपापसातील परमात्मा स्वरूपाविषयीचा मतभेद नाहीसा होतो व जेथे परमात्म्याचे स्वरूप ठरवणारी शास्त्रे जाऊन पोहोचली असता त्यांची एकमेकात असलेली अनोळखी दूर होते. सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात. अशा रूपाने शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो व चुकलेल्या ज्ञानांची ज्या परमात्मा स्वरूपाची ठिकाणी एकमेकांशी भेट होते त्यांची एक वाक्यता होते व ज्या परमात्मा स्वरूपाला पवित्र म्हणतात ते मी आहे. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष, परा, ध्वनी, पश्यंती, नाद, मध्यमा व आकार, वैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे. ज्या ओंकाराच्या पोटात अ, उ, म अशी अक्षरे होती व ती उपजता क्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रकट झाली, म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे. याप्रमाणे वेदाची संपूर्ण परंपरा मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. विश्रांती स्थान, भरता पोषण करणारा, जगाचा नाथ, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्यास योग्य ठिकाण, जगाचा सुहृदय, जगाची उत्पत्ती, प्रलय, स्थिती, निदान आणि जगाचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे. हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रलय काळी ज्या मायेच्या पोटात साठवते ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ती परमगती मीच आहे. आणि ज्याच्या योगाने प्रकृती जगते, ज्याने तिचा म्हणजे प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते आणि जो या प्रकृतीशी तादात्म्य करून गुणांचा सत्व रज तमांचा भोग घेतो, अरे अर्जुना, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. आकाशाने सर्वत्र राहावे, वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये
अग्नीने जळावे व पाण्याने वर्षाव करावा। डोंगरांनी आपले आसन सोडू नये, समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वहावा। हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे। मी बोलावयास लावले तर वेद बोलतो, मी चालावयास लावले तर सूर्य चालतो, मी हालचाल करावयास लावले तर जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो। मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो व आतापर्यंत सांगितलेली अर्जुना ही सर्व मंडळी ज्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारी आहेत, असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन राहणारा देखील मीच आहे। या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना नामरूप यांना जो आपण स्वतःच आधार आहे। पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते याप्रमाणे तेथे सर्व जगाची रचना केली जाते, ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे। या उदाहरणाने जगाचा व आपला अभेद सुचवतात। जो मला एकनिष्ठेने शरण येतो त्याचे जन्म व मरण मी दूर करतो। एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे। मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्याच्या रूपाने वागतो। ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक आहे असा भेद न करता मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे। अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे। सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे। बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व त्या बीजामध्येच लीन होते। त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते। याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प जो सूक्ष्म वासनारूप असतो, तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे। ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती आटून जातात, जातींचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते, तात्पर्य जेव्हा सर्व जगदाकार नाहीसा होतो, त्यावेळी वासनारूप संकल्पांचे संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्याकरता जेथे अमर होऊन असतात ते ठिकाण मी आहे। हे अर्जुना, मी उष्णता उत्पन्न करतो, मी पर्जन्य थांबवून धरतो व पृथ्वीवर सोडतो। अमर वस्तू मृत्यू तसेच सत व असत हे सर्व मीच आहे। मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबाधनी होते। अग्नी लाकडे खातो, ती लाकडेच अग्नी बनतात, त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज। याकरता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश आहे ते तर सहजच मी आहे। आता पुष्कळ बोलून काय सांगायचे ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात ठेव। तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज। म्हणून अर्जुना, जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा की मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेच पाहत नाहीत। लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षादिकांप्रमाणे सुकून जात आहेत, तसेच प्रकाशरूप ही सूर्यकिरणे ती दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत। त्याचप्रमाणे सर्व प्राणी मद्रूप असून त्याच आपण भगवत रूप आहोत असे वाटत नाही। हे केवढे आश्चर्य आहे पहा। हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने ठेचून भरलेले आहे। जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु कसे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले आहे की ते मीच देवच नाही असे म्हणतात। परंतु अमृताच्या आडात पाहावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे? परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशालाच असेच होते, त्याला काय करावे? अर्जुना, एका घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असताना चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला, पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडवला। त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळची जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते। पण म्हणून जे काही करावे ते ज्ञानाशिवाय केल्यासारखे होत नाही। आंधळ्याला जर गरुडाचे पंख असले तर त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात। 3 वेद जाणणारे
यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेणे करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञांनी माझे यजन करून स्वर्गगती मागतात। पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते मग त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे असे भोग भोगतात। पहा, अरे अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो, असे ज्यांचे आचरण उत्तम असते, ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलावतात व त्यांच्या पुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभे राहते। याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडला असे समज। कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून माझे आराधन केले असता मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात। कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या जोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना, तो अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले। आता हे पुण्य आहे का? तर खरोखर हे पाप नव्हे काय? म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे। ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश म्हणतात। सहज विचार करून पाहिले तर नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे। वास्तविक पाहिले असता अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद ते माझे स्वरूप आहे। अर्जुना, माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत। पुण्यरूप पापाने बाहेरून दिसायला पुण्य, वाहतून भरलेले पापरूप पापाने नरकाला जाणे होते। मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय। आणि अर्जुना, सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुखावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले तर जीवा जडणार नाही का? परंतु या प्रसंगी हे आता राहू दे। अर्जुना ऐक, याप्रमाणे ते यज्ञ करते वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात। मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला जातात। ज्या स्वर्गात न मरणेपणा हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व राजधानीची जागा अमरावती नगर आहे। ज्या स्वर्गात अणिमा लगिमा इत्यादी महासिद्धींचे भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत, ज्या स्वर्गात देव समुदाय चाकर होऊन सेवा करतो, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकीसाठी केलेले बगीचे कल्पवृक्षांचे आहेत, जेथे गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या सुंदर अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे, जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी सडा संमार्जन करतो व वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्यास तयार आहे, देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहेत असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत, ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालांच्या पूर्वादी दिशांचे स्वामी बरोबरीचे आहेत, जेथे उच्चश्रवा नावाच्या इंद्राचा घोडा पुढे चालतो, हे फार वर्णन करणे पुरे। याप्रमाणे इंद्राच्या सुखाही सारखे ते भोग यज्ञकर्त्याच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगतात। तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मर्त्यलोकी प्रवेश करतात। विषयांची इच्छा धरून 3 वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणे येणे जन्म मृत्यू प्राप्त होते। मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला की त्याबरोबरच यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज कमी होते आणि मग ते मृत्यूलोकाला परत येऊ लागतात। ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्याची स्थिती लज्जास्पद आहे। त्याचे काय वर्णन करावे? याप्रमाणे ज्यांनी
पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे अमरपणाही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या पोटरूपी गुहेत नरकाच्या उकडीतील घरात 9 महिनेपर्यंत उकळून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन मरतात. अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफाणावा, त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद तरी तो व्यर्थ होतो. म्हणून एक मला सोडले तर 3ही वेदांनी सांगितलेले धर्म निरर्थक ठरतात. यास्तव अर्जुना, मला जाणून मग दुसरे जरी काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. एकनिष्ठेने माझे चिंतन करणारे जे जन माझी उपासना करतात, त्या सतत माझ्या ठिकाणी चित्ताने युक्त असलेल्या जनांचा सायुज्य अथवा मतसेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम प्राप्त वस्तूचे तक्षण मी करतो. जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरे वाटत नाही. आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, ज्यांना माझी सेवा करण्यातच आपल्या जीविताची सार्थकता वाटते, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते ज्या क्षणात एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, मला बजावयास लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला. मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाचे पक्षीण जगते, आपली तहानभूक काही न जाणता लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची मागणी करतील तर आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो, म्हणजे मी माझ्याविषयीचे त्यांना प्रेम देतो. याप्रमाणे जो जो हेतू मनात धरतात तो मी त्यांचा पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो. ज्याच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यास नसलेला इच्छित पदार्थ देणे व दिलेला पदार्थ जतन करणे हे सर्व अर्जुना मलाच करावे लागते. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून उपासना करतात ते देखील हे अर्जुना अज्ञानामुळे विधी सोडून पण माझीच पूजा करतात. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वच समान असणारा तो जो मी त्या मला जाणत नाहीत व ते अग्नय, इंद्राय, सूर्याय, सोमाय, स्वाहा असे म्हणून यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन निश्चय करून माझेच भजन होत असते, कारण की या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. अर्जुना, पहा, झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय, परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे. किंवा 10 इंद्रिय आहेत आणि जरी ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोचतात, असे जरी असले तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यांवर कशी बांधावी, त्या ठिकाणी पक्वान्ने ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. अर्जुना, दुसरे कित्येक भक्त जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ, भलत्यास भलते असे होते. याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे. सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे. लोक मला सत्य स्वरूपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरत असतात. एरवी अर्जुना, पहा की या सर्व यज्ञातील सामुग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे. सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मी आहे. अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंती असणारा जो मी त्या मला टाकून हे दुर्बुद्धी प्रधान याज्ञिक इंद्रादी देवांना भजतात. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव व पितर यांना उद्देशून पुन्हा गंगेतच टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून अर्जुना,
ते मुळीच माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात. देवांची भक्ती करणारे देवत्वात परत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात आणि माझेच पूजन करणारे मद्रूप होतात. मनाने वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देवशरीर मिळते. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते अंतःकरणपूर्वक जे पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. किंवा भूत खेतादी क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची जारण मारण उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो व नंतर त्यांना भूतखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी अशा हेतूने कर्मे केली असतील ती त्यांना तशी फलद्रूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले, सर्व अवयवांनी सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते, ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्या करताच आयुष्य लाभलेले आहे, म्हणजे जे आपले आयुष्य माझ्याच लाभ होण्याकरता खर्च करतात, आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, ते जगात एक माझ्याच लोभाने लोभी झालेले आहेत. जे माझ्या विषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत म्हणून लोकांना जाणत नाहीत, ज्यांची शस्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक वाचिक मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्यांचे निश्चय करून ऐक्य झाले, ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील. याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे हे माझेच ते माझ्या सायुज्य मोक्ष गतीस जातात. अर्जुना, भक्ताने आपला आत्मा अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्मा स्वरूप जाणले म्हणतो त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झालं नाही असे समजावे. अर्जुना, यज्ञ दान आणि तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा पुंज असेल तर त्या यज्ञ दान तप वगैरेची गवताच्या काळी इतकीसुद्धा माझ्याजवळ किंमत नाही. अर्जुना, विचार कर, ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कोठे आहे काय? तो शेष देखील माझ्या अंतरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो मी परमात्मा असा नाही, मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो. माझ्या परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी सनकाधिक अगदी वेळेपिसे झाले आहेत. तपस्व्यांची निवड करू गेले तर असा कोण तपस्वी आहे की जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल? तो शिव देखील अभिमान टाकून माझे चरणोदक गंगा मस्तकावर धारण करता झाला. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? ज्या लक्ष्मीच्या घरी स्त्रियेसारख्या दासी आहेत, त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले, तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बावल्या होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ घरकुले वगैरे मोडतात तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंक होतात. त्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात. जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असणाऱ्या ऐश्वर्य अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला प्राप्त झाली. एवढ्याकरता आपल्या ठिकाणाचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा, शास्त्राध्ययन केलेलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. अशा प्रकारच्या जगतात सर्व प्रकारे लहानपणा घ्यावा, तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्रसुद्धा नाहीसा होतो,
त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा। त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे अपुरे पडत नाही, त्या माझ्या परमात्म्याचे ठिकाणी सामान्य व अजागड लोकांचा प्रवेश कसा होईल। याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निमलोण करावे, तसेच संपत्तीचा पुंज ओवाळून टाकून द्यावा। पान, फळ, फुलं अथवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पान फुलादी मी सेवन करतो। मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले भलत्याच झाडाचे का असेना, भक्त माझ्यापुढे ते दाखवतो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो। अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने बोलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो। हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे, वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल, परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भारलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेल्या अमृतामुळे जसा संतुष्ट होतो त्याप्रमाणे मी ते पान खाऊ लागतो। अथवा एक वेळ असेही झाले की पाला खरा पण तोही मिळाला नाही, मग पाण्याचा तर मोठे दुष्काळ नाही ना। ते पाणी वाटेल तेथे बिनखर्चाचे व मिळवण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावताच प्राप्त झालेले आहे। तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले त्याने त्या करण्याने वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले। त्याने क्षीरसागरासारखी मनोवेद दुधाची अनेक शय्यागृहे मला मजकरता उत्पन्न केली। त्या करण्यात कापूर, चंदन, अगरू अशा या सुगंधी पदार्थाचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते। त्याने आपल्या हाताने मजकरता सूर्याला दीपमाळेवर लावले असे मी त्याच्या या भक्तियुक्त कृत्याने समजतो। त्याने गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूचे कळप मला अर्पण केले। मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्ने त्याने नैवेद्यास दिली। अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने असा संतुष्ट होतो। अर्जुना, हे सांगावयास कशाला पाहिजे, तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्यांकरता सुदामदेवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या। मी एक भक्तीच ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करीत नाही। आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर असतो। बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे ते मला भजण्याचे एक निमित्त असते। वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्याच ठिकाणचे शुद्ध भक्ती तत्वच होय। म्हणून अर्जुना, ऐक, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे। असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप मंदिरामध्ये तू मला विसरू नकोस। हे कौंतेय, तू जे करतोस ते भोगतोस, जे हवन करतोस ते दान देतोस, जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर। जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने साधशील किंवा व्रतांचे आचरण करशील, तात्पर्य जे कर्म जसे जसे तुझ्याकडून स्वभावता घडेल, मग ते सांग असो अथवा असांग असो, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर। या प्रकारे केले असता कर्माची शुभाशुभ फलरूप जी बंधने त्यापासून तू मुक्त होशील। या संन्यासरूपी म्हणजेच कर्मफल त्यागरूपी कर्मयोगाने युक्त चित्त व कर्मबंधनापासून मुक्त झालास म्हणजे माझ्या समीप येशील। परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामध्ये ठेवू नकोस। याप्रमाणे सर्व कर्म शुद्ध करून कर्तृत्व अभिमानरहित होऊन मला अर्पण कर। मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवते, त्याप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत। अर्जुना, ज्या वेळेला कर्मे शिल्लक राहतात त्या वेळेला त्यांचे सुखदुःखांचे रूपाने फळ तयार होते व त्या फळाला भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो। ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केले
त्या वेळेलाच जन्ममरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती तुला दिली आहे, तर ही एकदम अंमलात आण. ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय? वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनाशयाने ऐक्य होते. मी सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे. मला परका व आपला कोणी नाही. पण जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो, ऐक. जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी, त्या मला जाणून त्या ज्ञानाने जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात, ते देहात वागताना दिसतात, परंतु खरोखर देह तादात्म्यात नसून माझ्या ठिकाणी चांगले रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. आपल्या विस्तारासह वडपणा ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बियांमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते, तसे आमच्यात आणि भक्तात एकमेकांशी पाहता बाह्य नामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाऱ्याच्या मनात उदासीनता असते, तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात. जर देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवला नाही, किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात. वायू आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध घेऊन गेल्यावर मग केवळ देठाला जसे सुगंध शून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाचा भोगार्थ आयुष्य धरून ठेवते. अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे, कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होय. अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता ज्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना. आणि अर्जुना, त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे. परंतु ज्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे, अरे मरणपर्यंत प्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनानुरूप खरोखर पुढील जन्म मिळतो. याकरता ज्याने आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला तो पूर्वीचा पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे असे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, तो जिवंत कडेला लागल्यामुळे आता त्याचे बुडलेपण व्यर्थ गेले, त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चाताप रूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला, तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले. त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपांची आचरणे केली किंवा आसनाधिक अष्टांग योगाचा अभ्यास केला. अर्जुना, हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीच्या जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये पुरून टाकली, तो अल्पकाळात धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कौंतेया, माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू निश्चयपूर्वक जाण. तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतःकरणात येईल. अरे अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल? ज्यावेळी सूर्याचा उदय झालेला नसतो त्या काळाला रात्र असे म्हणावयाचे, तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते महापातक नव्हे काय? अर्जुना, याकरता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सान्निध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्या वेळेसच खरोखर तो तद्रूप होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती व तेज आहे.
फार काय सांगावे, माझ्या जीवाने ते जगलेले आहेत. हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच ती किती सांगू. माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. अरे, आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका व शास्त्राध्ययनाची व्यर्थ हाव का बाळगावी. उत्तम रूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे. संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा. कारण माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर जे सर्व पसारा निष्फळ आहे. धान्य वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी असली तरी त्यांचा काय उपयोग. शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग. अथवा सरोवरातील पाणी आटले किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची आणि दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडली अथवा एखाद्या झाडाला वांज फुलांचा बहर आला. सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती यांचा मोठेपणा हे त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा, त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो. अर्जुना, पृथ्वीवर दगड नाहीत काय. हिरवरांची गर्दे छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्य निघून जातात. निंबाच्या झाडाला झाड मोडेल इतक्या निंबोण्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो. त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरताच वाढलेला असतो. अथवा षड्रस अन्न खापरात वाढले आणि वाढून तो उतारा रात्री चव्हाट्यावर टाकून दिला असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते त्याप्रमाणे अभक्त मनुष्यांचे जीवित आहे जो स्वप्नात देखील पुण्य करावयाचे जाणत नाही. अरे, त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच वाढून ठेवले आहे. हे पार्था, ज्यांचा जन्म पापयोनीत झाला आहे तसेच स्त्रिया, वैश्य, शूद्र हे सर्व माझा आश्रय केल्यावर उत्कृष्ट गती पावतात. याकरता कुळ उत्तमच असावयास पाहिजे असे नाही. जातीने नीच योनीचा असला तरी चालेल, अंत्यजच काय. पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला असला तरी चालेल, पण माझी भक्ती पाहिजे म्हणजे कृतार्थता होईल. हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले असता त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्यांनी मोठ्या काकुळतीने माझा धावा केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. अर्जुना, ज्या जातीच्या नावाचा उच्चार केला असता वाईट आहे, फार काय सांगावे. जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत ते पाप जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख का असेनात, परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे, ज्यांच्या तोंडात माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करते, माझे गुण ऐकण्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयांचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे मिळाले तरच जीवित्वाची सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणप्राय वाटते. याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का. ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का. परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. अर्जुना, पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्याच्या मोठेपणा करता मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला. अर्जुना, त्या प्रल्हादास माझ्या ऐवजी पुष्कळांनी घेतला. माझी भक्ती करण्याऐवजी प्रल्हादाची भक्ती केली, कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे वर्णन केले असता मिळते. नाहीतर तो दैत्याचा वंश खरा, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. राजाच्या हुकुमाचे अक्षरे ज्या एका चांबड्यावर उमटलेले आहेत त्या कातड्याचा बदला सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले आणि त्याच्यावर राजाच्या हुकुमाची अक्षरे नसली तर त्या सोन्या रुपयाची योग्य किंमत कोणी कबूल करील अथवा करणार नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच राजाच्या हुकुमाची अक्षरे असलेला एक चांबड्याचा तुकडा प्राप्त होतो तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल, त्याच वेळेला सर्व जाणतेपणा मान्य होईल की ज्या वेळेला मन व बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. याकरता अरे उत्तम कुळ, जाती, अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एका माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना
पण माझ्या स्वरूपात येईल, मद्रूप होईल असे झाले पाहिजे. आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जातीकुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात. ज्याप्रमाणे जेथपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळले नाही तेथपर्यंत नाल्या ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यावर ते केवळ गंगारूपच होऊन राहतात. किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जोपर्यंत ती एकत्र करून अग्नीमध्ये घातली नाहीत तोपर्यंतच होऊ शकते. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथेपर्यंतच वेगवेगळ्या असतात. जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. तेथपर्यंतच सोनभद्र व सिंधू अशी नद्यांची नावे व नर्मदा व गंगा अशी नद्यांची नावे राहतात. आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की जोपर्यंत ते समुद्रास येऊन मिळत नाहीत. कोणत्या एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात शिरकाव करून राहील एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अर्जुना, फोडण्याकरताच म्हणून लोखंडाचा घन परिसावर पडो तरी देखील घणाचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घन सोनेच बनून जाईल. असे पहा की त्या गोपींची अंतकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनतकुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो त्याचप्रमाणे गोपिकास कामाने, विषयबुद्धीने, त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या शिशुपालादिकांना त्यांच्या त्या घातक बुद्धीमुळे मी प्राप्त झालो. अरे अर्जुना, मी सर्व मार्गाच्या मुक्कामाचे एक ठिकाण आहे. त्या सर्व सांगितलेल्या मार्गांपैकी वाटेल त्या मार्गाने मजकडे माझ्या स्वरूपी येता येते. ते वर सांगितलेले मार्ग म्हणजे भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल. मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे. शत्रू किंवा मित्र म्हणून कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध आला तर मद्रूप होणे हे खास हाती आले असे समजावे. याप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. तर मग पुण्यकर्मी ब्राह्मण, भक्त असलेले आणि ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गती पावतात. यात नवल ते काय? अनित्य व सुखहीन असा हा मर्त्यलोक प्राप्त झाला असता त्यातून मुक्त होण्याकरता माझीच भक्ती कर. मग चारही वर्णांमध्ये छात्रचामरांप्रमाणे सर्वांच्यावर असलेले, ज्यांना स्वर्ग व निर्वाहाकरता दिलेला इनाम आहे व जे भेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहेत असे जे ब्राह्मण, जेथे ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी नेहमी यज्ञांचे राहणे असते, ते जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते, जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत, ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल जो तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने आपले पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिले. मी लक्ष्मीला सारून पलीकडे गेलो, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्यांच्या पाय धुळीकरता छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती का वागवतो म्हणून म्हणशील तर आपल्या षड्गुणवैश्वर भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रलय काळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात, याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला मिळतात. हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे का? पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श
केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल? किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय? ज्या अर्थी शंकरांनी हालाहल विष प्राशनानंतर आग होत होती ती थंड करील या आशेने अर्धा चंद्र मस्तकावर धारण केला आहे, त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षाही अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही? अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता ती रथोदके अनायाचेच समुद्ररूप होतात. त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेला असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे. याकरता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या होळीत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे? अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असताना औषधाविषयी बेफिकीर कसे राहावे? अर्जुना, जेथे चोहीकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये? त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला कसे भजू नये बरे? अरे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत? अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्याच बऱ्याकरता सुखाकरता उपयोगात आले आहेत आणि या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप रे बाप, जेथे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे अशा त्या मृत्यूलोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय? अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी, त्याप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दुःखच आहे. परंतु काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्या वाचून त्यांचे चालतच नाही. किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यूलोकातील सर्व व्यवहार चाललेले आहेत. एवढं करता या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असणाऱ्या अंतरुणावर आनंदाने झोप कोठून येणार? ज्या लोकातील चंद्र क्षय रोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्यासाठीच सूर्याचा उदय होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे, जेथे मंगलकारक गोष्टीच्या कोंबाबरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच मरण गर्भाला घेरते, जे नाही अप्राप्त आहे त्याचे चिंतन करावयास मृत्यूलोकातील वस्ती लावते. बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळेला ते गंधर्व अदृश्य पुरुष नेतात. बरे ते घेऊन कोणत्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले मला दिसत नाही व जेथील पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेले आहेत. त्या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते ऐक. ब्रह्मदेवापर्यंत सर्व नाश पावतात. अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. अरे, ज्यापासून इहपरलोकीचा लाभ होतो त्याकरता एक कवडी देखील भांडवल सुटत नाही व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोट्यवधी रुपये खर्च करतात. जो पुष्कळ विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात, व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी नाहीशी झाली आहेत अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जसजसे मूल बलाने वाढत जाते तसतसे आईबाप आनंदाने व कौतुकाने नाचतात. पण वरून जरी मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून आयुष्य सरून जात आहे त्याची त्यांना खंतच नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते असे असून आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करतात व आनंद प्रदर्शक गुढ्याही उभारतात. अरे अर्जुना,
कोणी कोणाला तू मर असे म्हटले तर ते त्यास सहन होत नाही आणि त्यांच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे ते मूर्खपणाने समजत नाहीत. बेडूक सापाकडून उभा गिळाला जात असताना सुद्धा तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यूलोकातील सर्वत्र न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी अकस्मात जन्मला आहेस तरी या मृत्यूलोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग की ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो, सर्वत्र मला एकाला वंदन कर. अशा रीतीने मतपरायण होत असताना माझे ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्या प्रतच येशील. तू आपले मन मद्रूप कर. माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर. पहा, जो माझ्या वेदाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्यालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावे. याप्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रूपास पावशील. ही माझ्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे माझे सर्व भांडवल ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन राहशील. भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरू जे मेघश्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐकत आहा काय? त्यावेळेला या बोलण्याविषयी वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता स्वस्थ असलेला दिसला. त्यावेळी संजयाने मान डोलवली आणि आपल्याशी म्हणाला, आहा, आज अमृताची वृष्टी झाली, परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे. पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल. काय करावे? याचा स्वभावच असा आहे. परंतु धन्य माझे भाग्य की महामुनी वामदेवांनी नगला युद्धातील वृत्तांत मागावयाच्या निमित्ताने माझे कसे रक्षण केले, म्हणजे ज्ञानपूर्ण संवाद श्रवणाने जन्ममृत्यूपासून माझे रक्षण केले. मोठ्या कष्टाने मन आवरून धरून तो संजय इतके बोलत होता. तोच अष्टसात्विक भाव उत्पन्न होऊन त्यांनी संजयास असे आपल्या अधीन करून घेतले की त्यास ते अष्टसात्विक भाव आवरून धरवेनात. चित्त चकित होऊन आटावयास लागले आणि वाचा जागच्या जागी कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरका घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले. अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले. सर्व रोमांचाच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले. त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा तसा तो दिसू लागला. याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हा जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली तेव्हा व्यासांनी युद्ध वृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे घो घो अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले व त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वापसा केला. संजय देहमत्तीवर आला तेव्हा डोळ्यातील आनंदाश्रू त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याचप्रमाणे महाराज लक्ष द्या असे तो धृतराष्ट्रास म्हणाला. आता श्रीकृष्णांची वाक्ये हीन कोणी एक उत्तम बीजे आणि त्यास संजय दीव अष्टसात्विक भावरूपी पिकाच्या विवाहाची जमीन मिळावी. त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. अहो, थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे. धन्य आहे त्या कानांची की आज त्यास भाग्याने माळ घातली आहे. म्हणून आपल्या विभूतींची जी स्थाने आहेत ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण तो अर्जुनास दाखविल. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी जरूर ऐकावा. तर मंडळी, पुढील 10व्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.